पावसाळा स्पेशल थट्टे इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप पोहे, 1 कप जाड रवा, चवीनुसार मीठ, अर्धा कप दही, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, साजूक तूप, पोडी पावडर, पाणी. पोह्याची रवाळ पूड करायची आणि त्यात रवा, चवीप्रमाणे मीठ आणि दही आणि पाणी घालायचं आणि साधारण 15 ते 20 मिनिटं हे पीठ मुरवून घ्यायचं. आता यात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि अशा पद्धतीने डिश मध्ये हे इडलीचं मिश्रण घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने साजूक तूप, पोडी पावडर घालून सर्व करायचं. झाली आपली पावसाळा स्पेशल थट्टे इडली तयार. थट्टे इडली म्हणजे प्लेट इडली. प्लेटमध्ये जे इडली बनवतात त्याला थट्टे इडली म्हणतात. खूप छान लागते. त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप वेगळं असतं. सो सुरुवात आधी इथे मी पाव कप पोहे घेते. भाजून वगैरे पोहे घ्यायची गरज नाही आहे. पोहे कच्चेच घेते. तुम्हाला लागलं तर तुम्ही हे स्वच्छ धुवून घेऊ शकता. आणि याची छान पूड करून घेऊया. पोहे खूप बारीक दळून घ्यायची गरज नाही आहे. थोडंसं रवा टेक्स्चरच ठेवायचं. पोह्यांमुळे काय होतं ना, ही इडलीला हलकासा सॉफ्टनेस येतो. म्हणजे थट्टे इडली खूप अशी रवाळ नसते, ड्राय नसते. त्यामध्ये छान असं मऊसूत टेक्स्चर असतं. डाळ शिजते तोवर आपण याचं वाटण करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. साधारण 1 पाव कप चव मी घेते. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 अर्धा चमचा जिरं. आता हे झाकण लावायचं आणि याची छान पेस्ट करून घेऊया. तर डाळ छान मी वाटून घेतली. वाटण करताना हलकंसं पाणी घातलं होतं आणि वाटण छान तयार आहे. इथे हे पोहे छान असे दळून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात 1 कप जाड रवा. रवा भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही आहे. कच्चाच रवा आपल्याला घ्यायचा आहे आणि मीठ घालायचं चवीपुरतं. हे जिन्नस आधी मिक्स करूयात. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही. आता दही रव्यामध्ये छान मिक्स करून झालं की पाणी घ्यायचं. पाव कप पोहे, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी. आता हे छान मिक्स करूयात आणि 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी हे ठेवूयात. साधारण 20 मिनिटं झालेले आहेत आणि इथे बघू शकाल रव्याने पूर्ण मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेलं आहे. छान असा दाटसर झाला आहे. त्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी घालते मी. कन्सिस्टन्सी फक्त आपण ॲडजस्ट करूयात. आणि इन्स्टंट व्हर्जन आहे सो यामध्ये आपण घालतो 1 चमचा फ्रूट सॉल्ट. हे पटकन मिक्स करायचं आणि हे छान मिक्स झालं की काय करायचं, डिश घ्यायच्या. अशा हलक्याशा खोलगट डिश घ्यायच्या आणि यामध्ये ना मी केळीचं पान लावलं. केळीचं पान लावणं अजिबात गरजेचं नाही आहे. तुम्ही त्याऐवजी तूप किंवा तेल लावूनही ग्रीस करून घेऊ शकता प्लेट. आता यामध्ये हे इडलीचं मिश्रण घालूयात. सो इतकं मिश्रण इनफ आहे कारण ती परत स्टीममध्ये फुलणार आहे. इथे इडली कुकरमध्ये 2 इंच पाणी मी गरम करून घेतलेलं आहे बेसला. आता या कुकरला ना अशा प्लेट्स येतात. सो या प्लेटवर ही प्लेट ठेवायची. झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं स्टीम करून घ्यायची. 15 मिनिटं इडली मी छान इथे स्टीम करून घेतलेली आहे आणि 5 मिनिटं इडली कुकरमध्येच ठेवलं आहे. प्लेट्स मस्त छान स्टीम झाली इडली, तुम्ही बघू शकाल. आता हे काढूयात डिश आणि साईडला ठेवूया. इडली हलकीशी थंड झाली की ना पहिले याचे एजेस आहेत ना आपण लूज करून घेऊयात आणि आता हे काढूयात. आता याचं प्लेटिंग करूयात. मस्त केळीच्या पानावर काढून घ्यायचे आणि हे केळीचं पान आहे हेही काढून घ्यायचं. मस्त तुम्ही बघू शकाल छान अशी जाळीदार ही इडली झालेली आहे. आता याबरोबर चटणी, सांबार, थोडंसं साजूक तूप घालायचं आणि माझ्याकडे इथे पोडी आहे. पोडी पूड किंवा पावडर आहे, ही घालूयात. खूप छान दिसते आणि चवीला हे खूप भन्नाट लागते ही इडली. आणि ही या पद्धतीने सर्व केली ना
तर क्या बात आहे. तर अशी ही आपली झटपट थट्टे इडली बनवून तयार आहे. जबरदस्त दिसते, चवीलाही भन्नाट लागते. पुन्हा भेटूयात अशाच इन्स्टंट रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.